नमस्कार. महासत्ताच्या एका विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे, गेल्या 2 महिन्यांपासून एक विषय राज्यभर गाजतोय, तो म्हणजे शक्तिपीठ महामार्गाचा. या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. खरं तर 12 जिल्ह्यांमध्ये हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा याला कडाडून विरोध आहे आणि यासाठी याच विषयावर हा शक्तिपीठ महामार्ग नेमका आहे काय, त्याला विरोध का केला जातोय, याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे महासत्ताच्या या विशेष मुलाखतीत. धन्यवाद. तर हा शक्तिपीठ महामार्ग नेमका काय आहे आणि याला विरोध का करताय? शक्तिपीठ महामार्ग काय आहे हे शासनच सांगू शकतं, कारण जनतेमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये याच्याबद्दल संभ्रम आहे. 28 फेब्रुवारीला शासनाने आणि 7 मार्चला गॅझेट नोटिफिकेशन जाहीर करून अचानक शेतकऱ्यांच्यावरती, ज्याला म्हणता येईल ना, शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकण्याचं काम झालं. ती जवळ 40,000 एकर जी आहे शेती, ही 12 जिल्ह्यातली संपादित करणार आहोत आणि हा गोवा ते नागपूर हा 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे, असं शासनाने, युती सरकारनं जाहीर केलं. आता अचानक झालेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना, जनतेला हा प्रश्न पडला की अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या महाराष्ट्रात, देशभरात आंदोलन सुरू आहेत आणि अनेक मागण्या, जसं स्वामीनाथन आयोगाची मागणी आहे, पिकाला हमीभाव देण्याची मागणी आहे. या मागण्यांच्याबद्दल सरकार काही बोलत नाही आहे आणि कोणीही एका व्यक्तीने किंवा कोणीही न निवेदन देता शासनाने अचानक कशा पद्धतीने हा महामार्ग म्हणजे निर्णय केला, कोणीच मागणी केलेली नाही आहे, शेतकऱ्यांनी तर अजिबात केलेली नाही आहे. तर त्यामुळे आमचं असं मत आहे, मी याचा अभ्यास केला आणि समृद्धी महामार्ग, इतर महामार्ग जे आहेत, गोवा ते मुंबई नागपूर महामार्ग, रत्नागिरी नागपूर महामार्ग, या सगळं महामार्गांचा आम्हाला साधारणपणे अभ्यास आहे. त्याच्या फील्डवर आम्ही काम केलेलं आहे. याच्यातून हे असं दिसतं की कंत्राटदारांना त्यांचे खिसे भरणारा आणि त्यांच्या सोयीनं आणि MSRDCचे अधिकारी जे आहेत, यांच्या भ्रष्टाचारानं हा जो शक्तिपीठ महामार्ग जो आहे त्याचा निर्णय जो आहे तो झालेला आहे आणि म्हणून 2 महिने झाले शेतकरी जे आहेत त्याला याला विरोध करतायत. हरकती देखील त्यांनी लेखी हरकती दाखल केल्या आहेत. त्या पद्धतीने खरं तर गावोगावी तुम्ही जाताय, शेतकरी गोळा करताय, शेतकऱ्यांना हे समजावून सांगताय. मात्र प्रत्यक्ष शेतकरी तुमच्या जवळ आले होते की तुम्ही स्वतःहून शेतकऱ्याजवळ जाताय की या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करायचा? आमचा अनुभव आहे तो शेतकऱ्यांनी आम्हाला साधारणपणे वेगळ्या ठिकाणी बोलवून घेतलं, कारण शेतकऱ्यांच्यामध्ये सुरुवातीला संभ्रमावस्था होती आणि अजून देखील ती संभ्रमावस्था वाढवण्याचं काम सरकार करते. उदाहरणार्थ, गॅझेट नोटिफिकेशनमध्ये सरकारने जे गट नंबर दिलेले आहेत की या गटामधले शेतकऱ्यांची जमीन आम्ही संपादन करणार आहोत. आता पुन्हा 2 दिवसापूर्वी जे काही ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रांताधिकाऱ्यांनी जे काही अधिसूचना काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा गट नंबर जे आहेत ते वाढवून दिलेले आहेत. एक मध्यंतरी एक मॅप आला, गुगल मॅप, त्याच्यामध्ये रेखांकित केलेलं होतं की 1000 फुटापर्यंत आम्ही जमीन संपादित करणार आहोत. मागच्या गॅझेट नोटिफिकेशन प्रमाणे तरी हे 300 फुटापर्यंत जे आहेत ते जमीन संपादन करणार होते. त्यामुळे या सरकारला किती शेतकऱ्यांचे मुर्दे पाडायचे आहेत, किती शेतकऱ्यांची जमीन बळकावायची आहे, हे स्वतः शासन जाहीर करत नाही आहे आणि सातत्याने मला असं वाटतं की इफ यू कांट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम, ही शासनाची नीती आहे. आणि म्हणून शेतकरी गोंधळात असताना आम्ही साधारणपणे आमचे जुने अनुभव शेअर करत शेतकऱ्यांची आमची भूमिका तयार केली आणि आम्ही ठरवलं, जर जमीन आमच्या मालकीची आहे तर आम्ही शासन आम्हाला न विचारता हे कशी काय काढून घेऊ शकतं, त्यामुळे आम्ही आमची इंच देखील जमीन शेतकरी जे आहेत ते देणार नाहीत, अशी भूमिका घेतलेली आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची शेतकरी धोरण चालणार, शिवाजी महाराजांचं शेतकरी धोरण चालणार की त्या महापुरुषांच्या विचारविरोधी असलेलं या महायुती सरकार शेतकरी धोरण चालणार, असा मुद्दा आहे आणि आम्ही शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या शेतकरी धोरणाबद्दल आहोत, असं आमचं मत आहे. फोंडे सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विकासाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या महामार्गामुळं शक्तीस्थळं जी आहेत ती जोडली जाणार आहेत. नागपूर ते गोवा अगदी कमी वेळेमध्ये तिथं पोहोचता येणार आहे. हा एक विकास या दृष्टिकोनातून होतो आहे आणि त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला सुद्धा दिला जाणार आहे. मग तरी सुद्धा विरोध का होतोय? योग्य मोबदला जर शेतकऱ्याला मिळाला तर विरोध का? साधी सोपी गोष्ट आहे. हा विकास जो आहे, हा विकास, त्यांची जी व्याख्या आहे विकासाची आणि आमची जी व्याख्या विकासाची, ही विरुद्ध दिशेचे 2 टोकाच्या व्याख्या आहेत त्या. कारण आमचा विकास जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय असला पाहिजे, तो सर्वसमावेशित विकास असला पाहिजे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावून अनेक प्रकल्प आपल्याला माहिती आहेत महाराष्ट्रात, देशभरात आलेले आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी देशोधडीला लागले आणि त्यांना नंतर कोणती जमीन नव्हती, रिसोर्सेस नव्हते, बेरोजगारी वाढली
अशा पद्धतीने जे प्रकल्प येतात, शक्तीपीठ महामार्ग हा त्या शृंखलेतील प्रकल्प आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जमीन तरी, त्यांचे उदरनिर्वाह साधन तरी काढून घेतलं, त्यांना पर्याय कोणताच नसणार आहे. त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून देखील मान्यता नाही आहे. 1955चा महामार्ग कायदा जो आहे, राज्य महामार्ग कायदा, त्याच्यानुसार हे संपादन होतं आहे. सर्व शेतकऱ्यांनी लढून, त्याच्या वेगवेगळ्या संघटनांनी लढून संसदेमध्ये 2013 साली जमीन अधिग्रहण कायदा जो आहे तो पास केला होता. त्याच्यामध्ये अनेक चांगल्या तरतुदी आहेत. त्या मुद्दामहून हे महाराष्ट्र शासन डावलते आणि त्या डावलण्यासाठीच हे काय करतं, षडयंत्र रचून राज्य महामार्ग कायद्यानुसार जमीन संपादन करतं आहे. कारण जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये हे म्हटलेलं आहे की तुम्ही एखादा प्रकल्प आणत असताना त्या भागातलं जे आहे ते सामाजिक पद्धतीने त्याचं जे आहे ते मूल्यमापन व्हायला पाहिजे. सोशल असेसमेंट असा शब्द वापरलेला आहे. त्या भागातील ग्रामपंचायत असेल त्यांची परवानगी मागितलेली आहे. तेथील शेतकऱ्यांची जी आहे ना, त्यांची जर भूसंपादन होणार असेल तर शेतकऱ्यांची परवानगीची, संमतीची गरज आहे. अशा पद्धतीनं हे केलेलं आहे, रचना आहे त्याची. त्यामुळे सरकार जे आहेत त्यांची विकासाची व्याख्या जी आहे ही भांडवलदारांच्या विकासाची आहे. आणि आम्ही जे विकास सांगतोय तो विकास जो आहे तो सर्वसामान्य जनतेचा, शेतकऱ्यांचा, लघुउद्योजकांचा, किरकोळ व्यापाऱ्यांचा असा विकास आम्ही सांगतोय. तरुणांना रोजगार मिळण्याचा विकास आम्ही सांगतोय. आता याचा उदाहरण एक देतो. रत्नागिरी नागपूर महामार्ग होतोय. या महामार्गाला कोणी आम्ही विरोध केलाय का? नाही आहे. कारण काय होतं, तो गरजेचा होता. आपल्याला वर्षानुवर्षे माहिती आहे की रत्नागिरीपासून जायला किती अंतर लागत होतं आणि अनेक अपघात होत होते. आणि या सगळ्यांमध्ये माहिती आहे की पूर्वी रस्ता होता, त्या रस्त्याचं विस्तारीकरण झालेलं आहे आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी कुणी विरोध केलेला नाही आहे. फक्त विरोध थोडाफार कशासाठी आहे की जी नुकसान भरपाई मिळते ती नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाहीये आणि ती नुकसान भरपाई काय मिळते, ती क्षुल्लक मिळते. जी न्याय पद्धतीने मिळायला पाहिजे, जी बाजारभावाप्रमाणे जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये तरतूद आहे की बाजारभावानं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ती जर डावली असेल त्याला म्हणून विरोध करतात. त्यामुळे या कोणत्याही महामार्गाला विरोध आम्ही ना शेतकऱ्यांनी केलेला नाहीये. मग शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे की पर्यावरणाचा त्याच्यामध्ये नाश होणार आहे, शेतकऱ्यांचा, हजारो शेतकऱ्यांचा याच्यामध्ये विनाश होणार आहे, अनेकांना अनेक बेरोजगार होणार, अनेक कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे जर होत असेल, विनाश होत असेल तर त्याला विकास कसा म्हणता येईल? खरं तर तुम्ही म्हटला की महायुती सरकारनं हे शक्तीपीठ महामार्गाचं जे आहे नियोजन केलं किंवा नोटिफिकेशन काढलेलं आहे. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यातले, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामधले महायुतीचेच काही आमदार असतील, नेते असतील, ते आता याला विरोध करतायत. काय नेमका असेल का लोकसभे निवडणुकीमध्ये झालेला परिणाम विधानसभेत व्हायला नको म्हणून करतायत? हे पहा, हिंदीमध्ये एक म्हण आहे की सुबह का भूला अगर घर वापस आए तो उसे भूला नहीं कहते. चांगली गोष्ट आहे. उशिरा शहाणपण सुचलं. आम्ही जे आंदोलन सुरू केलं होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी चालू झालेलं होतं आणि जे काही उमेदवार लोकसभेचे आहेत आणि त्यांचे पक्ष असतील, म्हणजे शिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष आणि महत्त्वाचा यातला सूत्रधार पक्ष हा भाजप पक्ष, यांचं युती सरकार आहे, त्यांना देखील आम्ही हे सांगितलं होतं की या शक्तीपीठ महामार्ग करू नका. त्यांनी ऐकलं नाही. आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांची आर्तहाक या सरकारला, युती सरकारला, निगरगट्टू युती सरकारला ऐकू गेली नाही. आणि देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री जे आहेत, पंतप्रधान असतील, त्यांनी कोल्हापूरमध्ये प्रचारात सभा घेऊन सांगितलं त्यांच्या खासदाराच्या की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार आहोत आणि त्याच्या बाजूला आम्ही इंडस्ट्रियल पार्क करणार आहोत. म्हणजे 1000 फूट एवढी जमीन घेणारच आहेत आणि पुन्हा आणि बॉम्ब टाकला की त्याच्या आसपासची अजून किती एकर जमीन घेणार माहीत नाही, ज्याच्यात इंडस्ट्रियल पार्क करणार आहेत. त्या इंडस्ट्री सांभाळता येत नाही त्यांना. आहे ते उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रातून गुजरातला चाललेले आहेत आणि त्यामुळं कुठलं इंडस्ट्रियल इथं पार्क करणार हे काही कळत नाही आहे. त्यामुळे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आणि शेतकऱ्यांनी शांतपणे या उमेदवारांचा काटा काढायचं काम केलं आणि शांतपणे जाऊन, ज्याला कोल्हापूर भाषेत म्हणतात, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी झालेले आहेत. आता यांचं असेसमेंट आहे की शक्तीपीठ महामार्गाचं नुकसान झालं ते त्यामुळे पडले 12 जिल्ह्यातील, पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं असं मुश्रीफाईंनी, 12 जिल्ह्यातील उमेदवार त्यांचे पडलेले आहेत. त्यामुळे आता आमदारकीचे जे उमेदवार इच्छुक आहेत तेही पुढे होऊन म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग नको. ही उशिरा सुचलेलं शहाणपणा जर उपरती आली असेल तर आम्हाला त्यांना काही दोष द्यायचा नाही आहे. उशिरा सुचलं, चांगलं आहे, स्वागत आहे. पण त्यांच्या विनंतीवर मुख्यमंत्र्यांनी अजून एक शब्द काढलेला नाही, ब्र काढलेला नाही आहे. म्हणजे काय आहे, म्हणजे पुन्हा शेतकऱ्यांना फसवण्याचं सुरू आहे का की बघा आम्ही देखील मागणी करतोय, शासन आमचं ऐकत नाही आहे. तुम्ही जर शासन ऐकत नसेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पालकमंत्री आहात तुम्ही, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पालकत्व तुमच्याकडे आहे आणि अशा तऱ्हेनं मग जनतेसमोर पुन्हा एक्सपोज होतील आणि निश्चितपणे
हे कोणीही सांगू शकतो, लहान मुलगा देखील सांगू शकतो कोल्हापूरमध्ये आणि या 12 जिल्ह्यांमध्ये, की जर यांनी हा शक्तिपीठ महामार्ग जे आहेत तो रद्द नाही केला विधानसभेच्या निवडणुकी अगोदर, तर यांचे या 12 जिल्ह्यांमधील आणि इतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील देखील आमदारकीचे उमेदवार जे आहेत ते महायुतीचे पडणार आहेत. अच्छा, खरं तर मुख्यमंत्र्यांनी काहीतरी हालचाल करावी यासाठी 18 जूनला तुम्ही कोल्हापूरमध्ये एक मोठा मोर्चा करताय. मोर्चाचं नियोजन काय असेल? साधारण किती शेतकरी या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत? कमीत कमी 20,000 शेतकरी या 18 जूनच्या मोर्चासाठी उपस्थित असतील. मोठ्या संख्येने येणार आहेत. या मोर्चाला आम्ही नाव देतोय, जे आम्ही उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं, घेरा डालो आणि डेरा डालो. अच्छा, घेरायचं शासकीय या ऑफिसला आणि तिथंच थांबायचं, डेरा डालायचा, अशा पद्धतीनं ते आंदोलन असेल. आणि गावागावांमध्ये स्वतः शेतकरी उत्स्फूर्तपणे सभा घेत आहेत, बैठका घेत आहेत. पेरणी सुरू आहे, लक्षात घ्या. पेरणी सुरू असताना शेतकरी याच्यामध्ये 100% मग्न असतो शेतीच्या कामांमध्ये. अशा अवस्थेमध्ये पण सभा सुरू आहेत, वेगवेगळ्या गाड्यांमध्ये स्टिकर लावत आहेत, प्रचारांची गाणी. सोशल मीडिया प्रथम शेतकरी ज्याला आपण म्हणतो की कमी वापरतो, पण या आंदोलनासाठी शेतकरी सोशल मीडिया प्रचंड वापरतो आहे. गावांमध्ये सभांचा धडाका सुरूच आहे. अनेक सांस्कृतिक गीतं, पोवाडे याच्या माध्यमातून देखील चांगला प्रचार प्रसार होतो. तालुक्यांचे मेळावे झालेले आहेत आणि सर्वपक्षीय लोकांना त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला सांगितलेला आहे. त्यामुळे याचा मोठा मोर्चा जो आहे तो कोल्हापूरचा होणारच आहे. पण आम्ही 12 जिल्ह्यांची आमची एक समन्वय समिती आहे आणि त्या समन्वय समितीच्या इतर जिल्ह्यातल्या 11 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी देखील जाहीर केलं आहे की आम्ही या 18 जूनच्या मोर्चाच्या समर्थनात आमच्याही जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलनं, निदर्शनं, उपोषणं, साखळी उपोषणं अशा पद्धतीनं आंदोलन करणार. त्यामुळे 18 जूनचं आंदोलन जे आहे ते राज्यव्यापी आंदोलन असणार आहे. 18 जून नंतर तरीसुद्धा सरकारला जर जाग नाही आली, सरकारनं काही हालचाली नाही केल्या, तर काय पुढची दिशा असेल तुमची? शेतकऱ्याला माहिती आहे की एखादा जर बैल असेल तर तो उधळला, पिसाळला तर त्याला व्यसन कसं घालायचं. आम्हाला आमच्या देशातल्या लोकशाहीवरती, संसदेवरती, कायद्यांच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून आम्ही मोर्चा काढतो. हे संविधानाने दिलेला अधिकार आमचा बजावतो आणि त्यामुळे विधानसभेमध्ये अनेक आमदार जे आमच्या या चळवळीच्या बाजूचे आहेत ते आतमध्ये आक्रमक भूमिका घेणार आहेत. 27 जूनपासून विधानसभा सुरू होते आणि त्याच्यामध्ये पण सरकारची कशा रीतीने सरकारची कोंडी करता येईल रस्त्यावरती आणि विधान भवनाच्या आतमध्ये, ह्या दोन्ही पातळीवरती त्याची रणनीती जी आहे ती ठरणार आहे. आणि 18 जून नंतर उद्याच्या हा जो मोर्चा असेल 2 दिवसानंतरचा, त्याच्यानंतर आम्ही ती भूमिका टप्प्याटप्प्याने जी आहे ती जाहीर करणार आहोत. पण 18 जून नंतर निश्चितपणे तुम्हाला एक आक्रमक आंदोलन शेतकऱ्यांचं कधी न झालेलं असं पाहायला मिळेल. 18 जूनच्या आंदोलनामध्ये कोणी मोठा शेतकरी नेता, राष्ट्रीय लेवलचा किंवा राजकीय नेते कोणी उपस्थित असणार आहेत का? आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल अनेक लोकांची भाषणे येत आहेत. आणि खासदार अमोल कोल्हेंचं भाषण तुम्हाला माहिती आहे. त्यांनी देखील उल्लेख केला की शक्तिपीठ महामार्गामुळे कशा रीतीने महायुतीला त्रास झालेला आहे आणि ते होता कामा नये अशी भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळं इथले कोल्हापुरातले तरी खासदार राजू शेट्टी असतील, विरोधी पक्ष विधान परिषदेचे गटनेते आहेत सतेज पाटील जे आहेत ते असणार आहेत. हे जे कोल्हापुरातले 5-6 तालुके आहेत ज्याच्यातून हा महामार्ग जाणार आहेत, त्या तालुक्यांचे जे काही आमदार जे आहेत विरोधी पक्षातले ते येणार आहेत. सत्ता पक्षातले आमदार आहेत, काही जणांनी जाहीर केले ते आले तर त्यांचं स्वागतच आहे. फक्त प्रामाणिकपणे त्यांनी यायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि मोठ्या प्रमाणात जनप्रतिनिधी जे आहेत ते माजी खासदार आहेत, शाहू महाराज जे आहेत आता नवनियुक्त खासदार जे आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत. आणि निश्चितपणे त्यांनी देखील त्यांच्या प्रचारादरम्यान हे सांगितलं होतं की शक्तिपीठ महामार्ग आहे तो रद्द झाला पाहिजे. त्यामुळे जनप्रतिनिधी पण मोठ्या संख्येनं याच्यामध्ये उपस्थित असणार आहेत. महिला, सहकुटुंब शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. खरं तर तुम्ही पाहिलं की शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हा शक्तिपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत रोखू, हा महामार्ग होऊच देणार नाही, यासाठी 18 जूनला कोल्हापुरात 20,000हून अधिक शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. आणि त्या ठिकाणी घेरा डालो, डेरा डालो अशा पद्धतीची घोषणा त्या ठिकाणी असणार आहे. यानंतर राज्य सरकार काय पावलं उचलतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वेळ झालेली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन मुलाखतीसोबत. तोपर्यंत पाहत राहा महासत्ता. धन्यवाद. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.